असं आज म्हणावं लागेल, कारण की या राज्याचे नेते अजितदादांचा अशा पद्धतीनं या ठिकाणी मृत्यू झाला की म्हणजे शब्द आपले नाहीत काही त्यांच्याबद्दल भावना व्यक्त करण्यासाठी. मला वाटतं एक कर्तृत्व नेतृत्व हे राज्य मुकलेलं आहे, असं एवढाच मला भावना या निमित्तानं व्यक्त करायच्या आहेत. महाराष्ट्रासाठी अत्यंत वेदनादायी दिवस असं आज म्हणावं लागेल, कारण की या राज्याचे नेते अजितदादांचा अशा पद्धतीनं या ठिकाणी मृत्यू झाला की म्हणजे शब्द आपले नाहीत काही त्यांच्याबद्दल भावना व्यक्त करण्यासाठी. मला वाटतं एक कर्तृत्व नेतृत्व हे राज्य मुकलेलं आहे, असं एवढाच मला भावना या निमित्तानं व्यक्त करायच्या आहेत. महाराष्ट्रासाठी अत्यंत वेदनादायी दिवस असं आज म्हणावं लागेल, कारण की या राज्याचे नेते अजितदादांचा अशा पद्धतीनं या ठिकाणी मृत्यू झाला की म्हणजे शब्द आपले नाहीत काही त्यांच्याबद्दल भावना. आज विमान अपघातामध्ये जे दुर्दैवी मृत्यू झाला, खरं तर ही बातमी आताही मनाला पटत नाही. सकाळी जेव्हा न्यूज सुरू झाली त्यावेळेला वाटलं की ते आता जखमी आहेत, दादा बरे होतील. दादामध्ये एवढी हिंमत आहे, ते कोणत्याही संकटाला समोर जाण्याची ताकद त्यांच्यात आहे. दादा मला वाटतं तर बरे होतील. गंभीर आहे इथपर्यंत ठीक होतं, परंतु दादा गेल्याची जेव्हा बातमी कळाली त्या टायमाला एक मोठा धक्का मलाच नाही तर महाराष्ट्राच्या प्रत्येक कार्यकर्त्याला, जनतेला बसलेला आहे. हा एक असा नेता होता की ज्या नेत्याकडे पाहताना किंवा त्यांच्याशी बोलताना, त्यांच्याशी वागताना एक आदरयुक्त भीती वाटायची. दादा आहेत. महाराष्ट्र के राजनीति में मेरे बहुत घनिष्ठ मित्र रहे, उनके मेरे पारिवारिक संबंध रहे। बहुत कर्मठ, अच्छा प्रशासक और विकास की दृष्टि रखने वाले ऐसे वो नेता थे। उनके जाने से बहुत बड़ा नुकसान हुआ है। उनके परिवार को भी काफ़ी उनके ऊपर भी एक बड़ा हादसा हुआ है। मुझे लगता है कि भगवान उनको ये जो घटना हुई है इसका दुख सहन करने की ताकत दे। मैं व्यक्तिगत रूप से और पार्टी के तरफ से महाराष्ट्र के इस पुराने सहयोगी को मैं श्रद्धांजलि अर्पित करता हूँ। भगवान उनके आत्मा को शांति दे, यही ईश्वर चरणों में प्रार्थना करता हूँ। नमस्कार। सगळ्या स्तरातून प्रतिक्रिया उमटतायत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, संजय शिरसाट, सतेज पाटील या सगळ्यांनीच यावर प्रतिक्रिया दिली. दादा काल शांतपणे बसलेले होते. एक दोन विषयाशी ते मध्ये थोडे बोलले, बाकी दादाचं काल कॅबिनेट मधलं अस्तित्व मला वाटतं काळाचा. ही दृश्य आपण पाहतोय. अजित पवार गेलेत, आपला माणूस गेला, त्यानंतर टाहो फोडला जातोय. त्यांचे समर्थक, त्यांचे कार्यकर्ते बारामतीमध्ये तिथे घटनास्थळी पोहोचलेले आहेत. आमचे अजित पवार कुठे आहेत, आमचे अजित पवार कसे अचानक निघून गेले, अशा एकच आक्रोश करत हे समर्थक टाहो फोडतायत. अजित पवारांचं आपल्यात नसणं हे पचवणं अतिशय जड जात आहे. पोलिसांकडून या सगळ्या समर्थकांना, कार्यकर्त्यांना शांत करण्याचे प्रयत्न केले जातात. मात्र जेव्हा ही बातमी कळली, कानावर पडली, त्यानंतर सगळे समर्थक तिथे पोहोचलेले आहेत. या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांचे आजचे सगळे कार्यक्रम रद्द करण्यात आलेले आहेत. महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय. मुझे आज लगता है कि पूरा महाराष्ट्र दुखी होगा कि जिस तरह से हमारे सहकारी रह के उन्होंने काम किया है, एक पार्टी को बढ़ाने का उन्होंने काम किया है। आज मैं अपनी तरफ से, अपनी पार्टी की तरफ से उनके लिए शोक भावना व्यक्त करती हूँ। और मुझे बहुत शौक लगा क्योंकि आप भी देख रहे हैं, मैं जस्ट अभी लैंड होके आई हूँ और जब मैंने फ्लाइट में जब ये बात सुनी तो मुझे बहुत शौक हुआ क्योंकि उनके साथ काम करने का मेरा भी अनुभव रहा है। पिछले लगभग 20 साल हम लोग असेंबली में साथ में काम कर रहे थे और मुझे पता है कि अजित दादा का स्वभाव कैसे, हमारे दादा के साथ हमारे अलग रिश्ते थे, फैमिली के भी रिश्ते थे, तो कहीं ना कहीं दुख का माहौल है आज। तर अपघात कसा घडला आपण पाहूया. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी बारामतीमध्ये अजितदादा यांची आज जाहीर सभा होती. या जाहीर सभेसाठीच मुंबईहून अजित पवार बारामतीला निघाले होते. सकाळी 9 ते 9:15 दरम्यान अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला. बारामतीमधल्या गोजूबावीमध्ये लँडिंग दरम्यान विमान कोसळलं. अजित पवार यांच्यासह या विमान अपघातात 6 जणांचा मृत्यू झालाय.
अतिशय दुर्दैवी अशी ही घटना. आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज विमान अपघातात मृत्यू झालाय आणि त्यानंतर आज मुख्यमंत्र्यांचे दिवसभरातले सगळे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. अर्थातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बारामतीला जात आहेत. विमान अपघातात अजित पवार यांचा जीव गेलाय. त्यानंतर त्यांचे सगळे समर्थक, त्यांचे नेते मंडळी, त्यांचे मंत्री, त्यांचे कार्यकर्ते सगळ्यांचेच डोळे पाणावलेले आहेत. सगळ्यांना ही गोष्ट पचतच नाहीये. सभेसाठी निघालेला माणूस अचानक आपल्यातून निघून जातो, हे पचवणं अतिशय जड आहे. आपण पाहतोय अपघात झाला त्या घटनास्थळाची ही दृश्य, विमानाचेही अवशेष आपल्याला धड दिसत नाहीयेत. त्यामुळे या अपघाताची दाहकता, भीषणता आपण पाहू शकतो. माजी गृहमंत्री अनिल देशमुख माध्यमांसमोर आले, प्रताप पाटील चिखलीकर, सगळेच जे त्यांचे नेते मंडळी आहेत, हसन मुश्रीफ, सगळ्यांनाच रडू कोसळलेला आहे. अर्थातच आपला नेता, आपला म्हणून ज्यांनी आपल्यासाठी आत्तापर्यंत काम केलं, आपला शब्द खाली पाडू दिला नाही, असा माणूस आज आपल्यातून गेलाय. त्यामुळे सगळे समर्थक, सगळेच आज टाहो फोडतायत. कोणालाच ही गोष्ट पचत नाहीये, कारण सभेसाठी निघालेला माणूस कालपर्यंत आपल्याबरोबर होता, आपल्याबरोबर गप्पा मारत होता, आपल्याबरोबर पुढची राजकारणाची रणनीती काय असेल याबद्दल बोलत होता आणि तो आज आपल्यातून निघून गेलेला आहे. सुप्रिया सुळे यांनी स्टेटस ठेवलेला आहे उद्ध्वस्त. अर्थातच पवार कुटुंबियांवरती दुःखाचा डोंगर कोसळला. अजित पवार यांचं जाणं अतिशय दुःखद आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे यांचा हा स्टेटस उद्ध्वस्त अशा एकच शब्दात त्यांनी अजित पवार यांच्या अपघाती निधनाचं वृत्त सांगितलंय. सुप्रिया सुळे यांनी स्टेटस ठेवलेला आहे उद्ध्वस्त असा एकच शब्द त्यांनी लिहिलाय. पवार कुटुंबीय, त्यात सुप्रिया सुळे, पार्थ पवार, युगेंद्र पवार, शरद पवार, त्यांची पत्नी सुनेत्रा पवार, हा सगळाच परिवार जरी राजकारणात वेगळा असला तरी कौटुंबिक समारंभामध्ये ते नेहमीच एकत्र दिसले. महाराष्ट्राच्या संस्कृतीला त्यांनी कधीच तडा जाऊ दिला नाही. कुठलेही कार्यक्रम असू देत ते नेहमीच एकत्र होते. परिवार म्हणून ते नेहमी एकत्र राहिले. राजकारणात काही कधीतरी वेगळी पावलं घ्यावी लागतात, उचलावी लागतात, पण अशा परिस्थितीत देखील कुटुंब म्हणून ते नेहमीच एकत्र होते. त्यामुळे आजचं अजित पवार यांचं जाणं पवार कुटुंबियांवरती अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळणार आहे. सुप्रिया सुळे यांचं हा स्टेटस उद्ध्वस्त, एवढाच त्यांनी एक शब्द आपल्या स्टेटसवर ठेवलेला आहे. ये बहुत बड़ी दुर्घटना है. केवल महाराष्ट्र सरकार के वो डिप्टी सीएम नहीं थे, बल्कि देश के एक जाने माने राजनेता थे. आज उनकी भरपाई शायद मुश्किल. समझ नहीं सकता. हमारी सरकार थी, आदरणीय उद्धव जी बाळासाहेब ठाकरे जब मुख्यमंत्री थे, तभी भी अजित पवार अर्थमंत्री थे, और उनके साथ में जो कुछ क्षण मिले, जो क्यों कभी बात हुई, इतना पारदर्शी नेता नहीं देखा. हाँ कहा तो हाँ 100% काम होगा, ना कहा तो 10 जगह जाओ तो भी नहीं होगा. तो खुले थे कि भाई जो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील अजित पवार यांच्या जाण्यानं दुःख व्यक्त केलंय. सॅडन्ड बाय द ट्रॅजिक एअर क्रॅश इन बारामती, महाराष्ट्र. माय थॉट्स आर विथ ऑल दोज हु लॉस्ट देअर लव्ड वन्स इन द क्रॅश, प्रेइंग फॉर स्ट्रेंथ अँड करेज फॉर द bereaved families in the moment of profound grief. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवार यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केलाय, श्रद्धांजली अर्पण केली आणि पवार कुटुंबियांबरोबर आमच्या प्रार्थना आहेत अशा पद्धतीने त्यांनी एक पोस्ट केलेली आहे. बहुत टाइम से राजनीति में थे और महाराष्ट्र के भाग्य विधाता थे. हर एक कार्यकर्ता के लिए वो लोकप्रिय थे, लेकिन आज दुर्दैव में से आज नहीं रहे. तो इसमें पूरा महाराष्ट्र 12-13 करोड़ जनता दुख में है. मैं भी उसमें दुख में शामिल होते उनको श्रद्धांजलि अर्पण करता हूँ. भागवत कराड यांची प्रतिक्रिया. आज फक्त राज्यच नाही तर देशभरात शोक व्यक्त केला जातो. अजित पवार यांचं जाणं हे अतिशय दुर्दैवी आहे. सुप्रिया सुळे यांनी फक्त उद्ध्वस्त अशा एकाच शब्दात अजित पवार यांच्या जाण्याचं दुःख व्यक्त केलंय. महाराष्ट्राच्या जनतेची सेवा केलेली आहे आणि एक सर्वच पक्षातील कार्यकर्त्याचे ते लोकप्रिय होते. त्यांच्या दुःखद निधनाच्या बातमीमुळे सर्वांना एक धक्काच बसलेला आहे आणि एक मोठा नेता महाराष्ट्रानं गमावलेला आहे. महाराष्ट्राचा भाग्यविधाता गमावलेला आहे. त्यांच्या
कुटुंबावरती दुःखाचा आणि सर्व महाराष्ट्रावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. त्या निमित्तानं मी त्यांना श्रद्धांजली वाटतो आणि खरं तर या दुःखामध्ये बोलण्यासाठी शब्दच नाही आहेत, तरी पण सुप्रिया सुळे यांनी जो स्टेटस ठेवला डिव्हास्टेटेड, उद्ध्वस्त, आमचा पवार कुटुंबीय अजित पवार यांच्या जाण्यानं उद्ध्वस्त झालंय, अशा एकाच शब्दात त्यांनी आजच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाचं वृत्त सांगितलंय आणि दुःख व्यक्त केलेलं आहे. सुप्रिया सुळे यांचं आपण हे स्टेटस पाहतोय, डिव्हास्टेटेड असं त्यांनी म्हटलंय. सगळ्याच राजकीय स्तरातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या विमान अपघाताबद्दल मुख्यमंत्र्यांना फोन करून माहिती घेतली आणि त्यानंतर एक्सपोस्ट करत पवार कुटुंबियांना त्यांच्याप्रती प्रार्थना व्यक्त करत त्यांच्या बरोबर असल्याचं एक्सपोज त्यांनी केली. सुप्रिया सुळे यांचा स्टेटस आपण पाहतोय, डिव्हास्टेटेड, उद्ध्वस्त. अजित पवार हे आपल्यातून आज गेलेले आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती सुप्रिया सुळे वो एक बार बीच में सांसद भी रहे और जो व्यक्ति 8 बार लगातार विधायक रहे हों, 6 बार अपने प्रदेश के डिप्टी सीएम बने हों, इसी में से उनकी लोकप्रियता जानी जा सकती है. लेकिन कुल मिला करके इसमें कुछ किसी का दोष भी नहीं ठहराया जा सकता. वो प्लेन क्रैश में आज उनका देहांत हुआ. मैं उनके प्रति अपनी श्रद्धांजलि व्यक्त करता हूँ. थैंक यू सर. पवार कुटुंबीय, त्यांचे समर्थक, त्यांचे कार्यकर्ते सगळ्यांनाच रडू कोसळते, सगळेच टाहो फोडतायत. आपला नेता आज आपल्यातून गेला अशी प्रत्येकाची भावना आहे. कुणालाच हे पटत नाहीये की आज अजित पवार आपल्यात नाहीयेत. ते सभा घेण्यासाठी मुंबईहून बारामतीकडे निघाले होते आणि लँडिंग वेळी आपण अमोल मिटकरी यांची ही दृश्य पाहतोय. अक्षरशः प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आहेत, रडू कोसळतंय सगळ्यालाच. श्री अजित पवार जी आज चार्टर्ड फ्लाइट के क्रैश के कारण आज एक्सीडेंट में देहांत हुआ. मैं तेलंगाना का जनता की ओर से, मेरा मिनिस्ट्री की ओर से उनको श्रद्धांजलि अर्पित करता हूँ. एक देश के लिए, महाराष्ट्र का विकास के लिए साहस से निर्णय लेकर राजनीति में खड़ा हुआ व्यक्ति है और कभी भी किसके सामने झुका नहीं. वो महाराष्ट्र विकास होना चाहिए, महाराष्ट्र के गरीब शोक मैंने बात की सुप्रिया जी से भी और उनकी मैसेज से भी. अजित पवार के कारण अजित पवार जी का परिवार का हो, उनका खुद का पार्टी का हो, महाराष्ट्र के लिए भी हो और एनडीए के लिए भी बहुत नुकसान है. मैं उनका परिवार को साहस देने के लिए मैं भगवान से प्रार्थना करता हूँ, उनका आत्मा को शांति दे. अजित पवार यांचा कल राजकारणापेक्षा आधीपासूनच शेतीकडे होता, पण शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी राजकारणाचे धडे गिरवायला सुरुवात केली होती. अवघ्या वयाच्या 23व्या वर्षी त्यांनी थोड़े दिनों पहले गुजरात में हुआ था, जिसमें 250 के करीब लोग गए थे, एक आदमी बचा था. और फिर अजीत पवार जो मुख्यमंत्री हैं, निश्चित रूप से बहुत ही दुर्भाग्यपूर्ण है, अफसोसजनक है. मेरा तो निवेदन है महाराष्ट्र की राजनीति में एक बहुत बड़ा वैक्यूम निश्चित तौर पैदा हुआ है. हम उनकी दुखद घटना पर उनको श्रद्धांजलि अर्पित करते हैं. अमोल मिटकरी यांची आपण हे दृश्य पाहतोय. अमोल मिटकरी यांनाही हे दुःख सहन होत नाही. अनिल देशमुख आज अचानक निधन होना ये महाराष्ट्र की राजनीति का बहुत बड़ा नुकसान है, महाराष्ट्र की जनता का बहुत बड़ा नुकसान है. अजीत दादा बहुत बड़े संघर्षशील नेता थे, बहुत बड़े एडमिनिस्ट्रेटर थे. विकास के लिए उन्होंने महायुति ज्वाइन की थी और लगातार उन्होंने डिप्टी सीएम पद पर बहुत अच्छा काम किया था. और जिला पंचायत के चुनाव में मतलब जो जिस तरह मतलब वो प्रचार के लिए जा रहे थे और वहाँ विमान का